तुमचे पुन्हा एकदा RJ डिजिटल या चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कामगाराच्या पत्नीस जरी दर दिवशी ₹100ची जी आर्थिक सहाय्य देण्यात येते, तर हे आर्थिक सहाय्य नेमकं भेटणार कोणाला आहे आणि या ठिकाणी जो आपल्याला या ठिकाणचा जो अर्ज करायचा आहे, तो कशाप्रकारे आपल्याला करायचा आहे, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये. पण जर तुम्ही या अगोदर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका मित्रांनो. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. कामगार या ठिकाणी आपण बघू शकता, कामगार आजारी पडून दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी जे ₹100ची जी आर्थिक सहाय्य आहे ते या ठिकाणी देण्यात येते मित्रांनो. म्हणजे जर ज्या बांधकाम कामगाराची या ठिकाणी नोंदणी आहे, तो बांधकाम कामगार या ठिकाणी जर आजारी पडला, दवाखान्यामध्ये जर त्याला भरती करण्याची वेळ आली आणि तर या ठिकाणी जोपर्यंत तो या ठिकाणी दवाखान्यामध्ये भरती असतो, तोपर्यंत शासनाकडून जे आहे ते त्यांना जे त्यांच्या पत्नीस जे आहे ते ₹100 प्रति दिवस या ठिकाणी एवढे अर्थसहाय्य हे देण्यात येते. तर आता ही अर्थसहाय्य आपण या ठिकाणी बघणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला मिळते. बांधकाम क्षेत्रातील कामगार वर्गाला मिळणारे वेतन हे कमी असते. तसेच कामगाराच्या एकट्याच्या जीवावर कुटुंबाचे सर्व जीवन अवलंबून असते. अशा वेळेस एखाद्या कामगार आजारी पडला आणि तो दवाखान्यात भरती झाला, तर अशा वेळेला त्याचा दवाखान्याचा खर्च, औषधाचा खर्च करणे जे आहे हे त्यांच्या कुटुंबाला जड जात असते मित्रांनो. तर संपूर्ण जीवनमान बिघडते व त्यांना जो आहे तो आपल्या दैनंदिन गरजा ज्या आहेत ते यासुद्धा पूर्ण करणे थोडं अवघड जातं मित्रांनो. तर त्याच्यासाठी ही योजना आहे ती शासनाने सुरू केलेली आहे. योजनेअंतर्गत मिळणारे लाभ जे बांधकाम कामगार त्यांच्या जी पत्नी आहेत ते या ठिकाणी जेव्हा हा अर्ज आहे तो या ठिकाणी सादर करू शकतात मित्रांनो. तर आता आपण या योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता या योजनेचे जे लाभ आहेत, तर हे लाभ जे आहेत ते फक्त बांधकाम कामगाराचा जो वारस आहे किंवा जे त्यांची पत्नी आहे त्यांना या ठिकाणी दिला जातो मित्रांनो. तर आता या योजनेचा जो आपल्याला अर्ज आहे तो अर्ज कसा करायचा आहे, तो अर्ज आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन आपल्या जवळच्या बांधकाम कामगार विभागाचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करून या ठिकाणी जो अर्ज आहे तो आपल्याला भरायचा आहे मित्रांनो. या काही अटी आणि शर्ती या ठिकाणी आहेत. तर या अटी आणि शर्ती आपल्याला एक वेळेस बघून घ्यायच्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेतील कामगारांनाच या ठिकाणी दिला जाणार आहे. अर्जदार कामगाराचे वय हे 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे. कामगाराची महाराष्ट्रातील जे वास्तव्य जे आहे ते 15 वर्षापेक्षा जास्त असणे या ठिकाणी गरजेचे असणार आहे. अर्जदाराने मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम करणे आवश्यक असणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तो नोंदणीकृत बांधकाम कामगार या ठिकाणी असावा. म्हणजे त्याची जी नोंद आहे ती या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे आणि अर्जदार कामगार हा ESIमध्ये नोंदणीकृत असावा. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी जे या ठिकाणी आपल्याला जो अर्ज करायचा आहे तो ESICमध्ये आपल्याला जाऊन या ठिकाणी सादर करायचा आहे. तर महामंडळाकडे नोंदणी जिवंत असलेले प्रमाणपत्र बांधकाम कामगार व योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र या ठिकाणी राहणार आहेत. तर बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी सोबत जे आवश्यक कागदपत्र आहेत ते आवश्यक कागदपत्र काय असणार आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकता. आधार कार्ड, रुग्णालयात भरती झाल्याचे प्रमाणपत्र, कामगार किंवा त्याच्या पत्नीचे जे बँक खाते क्रमांक आहे ते या ठिकाणी लागणार आहे आणि पॅन कार्ड, रहिवासी दाखला, कायमचा पत्ता पुरावा आणि ईमेल ID, मोबाईल नंबर या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर जे हे काम करत असलेल्या बांधकामाचा या ठिकाणी पत्ता बी तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि नोंदणी अर्ज या ठिकाणी तुम्हाला घेऊन 3 पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. 3 पासपोर्ट साईज फोटो घेतल्यानंतर तुम्हाला बँकेची या ठिकाणी बँक पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे आणि 90 दिवसापेक्षा जास्त काम केल्याचा जो तुमचा ठेकेदाराकडून तुम्हाला एक दाखला मिळणार आहे तो दाखला घ्यायचा आहे आणि एक स्वयंघोष प्रमाणपत्र देखील तुम्हाला यासाठी लागणार आहे मित्रांनो. तर आता या ठिकाणी आपण बघू शकतो या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची जी पद्धत आहे, तर या ठिकाणी तो अर्ज आहे तो तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि तो अर्जात विचारलेली माहिती या ठिकाणी तुम्हाला सविस्तर भरायची आहे आणि कागदपत्रे जोडून
आपल्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयात या ठिकाणी तुम्हाला जमा करायचा आहे मित्रांनो. तर ही होती मित्रांनो काही अशा प्रकारची माहिती. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मित्रांनो. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.